बायकांचं कसं बाबा, थोडंसं लेट झालं ना उठायला की सगळ्यात दिवसाचा खोळंबा होतो. ते कसं झालं तुम्हाला सांगते. तर काल होता संडे, मग काय थोडंसं लेट उठले तर सगळ्या कामाचा राडा उठला. ते म्हणजे सगळं काम करायला मला लेट झाला आणि मग काय हे म्हटले की जाऊन येऊया आपण डीमार्टला, कारण महिन्याचा बाजार डाळी वगैरे सगळ्या संपल्या होत्या. एकदाच घेऊन येऊया आता नेक्स्ट मंथ, आणि एकदाच सांग तुला काय हवं नको ते एकदाच घे, आधेमध्ये सारखं सारखं मागायचं नाही. ते आमच्या आहोंना आवडत नाही. मग काय बाबा, गेलो डीमार्टला, आठवत होतं नव्हतं तेवढं सगळं घेतलं. आणि नंतर गेलो थोडंसं कपड्याच्या सेक्शनमध्ये, कारण तिकडे अनुश्रीला जरा जीन्स वगैरे टॉप वगैरे घ्यायचं होतं. कारण पहिल्या जीन्स आता छोट्या पडायला लागल्यात मॅडमना, आणि मॅडमची कंबर इतकी छोटी आहे ना, अजूनही तिला 2-3 वर्षाच्या कमरेच्या मुलांच्या जीन्स येतात बरं का. काय सांगू मी तुम्हाला, हिला काय असं खायला घालू की जेणेकरून हिची कंबर मोठी होईल असो. त्यानंतर बिलिंग वगैरे करायला गेले. बिलिंगच्या टायमाला नेमकंच ह्यांना आठवलं की अरे कॉफी राहिली, मग गेले कॉफी आणायला. मग ते कॉफी आणेपर्यंत मी इकडं सगळं आवरून घेतलं. नंतर आल्यानंतर त्यांनी सामान भरलं, कारण शिव थांबेच ना. मग काय बाबा, निघालो डीमार्टच्या बाहेर एकदाच होती, कारण त्याला गर्दी गजगज असं आवडत नाही शिवला. त्यानंतर कसं मध्ये मध्ये करतोय बघा, व्हॉइस ओव्हर करते. तर काल ह्याच्याचमुळे झालं नाही मला व्हॉइस ओव्हर करायला. आणि इकडे ना उन्हामध्ये ना खूप सारा पाऊस येत होता, तरी नशीब छत्रीसोबत घेतली होती, नाही तर त्यासाठी आणि साहेबांचं बोलणं खावं लागलं असतं मला. आणि शिव कसं मध्ये मध्ये करतोय बघा व्हॉइस ओव्हर करताना. आणि इकडे मी चिले बनवले होते, सोया चंक्स आणि बेसनचे चिले बनवले होते, खूप छान सुंदर झाले होते. आणि ह्या लाडोबाचं लाडूचं खेळणं